कधी विचार केलाय का, चारी बाजूंनी अथांग पसरलेला समुद्र आणि त्यावर महिनोन-महिने चालणारा प्रवास? बाहेरील जगासाठी मर्चंट नेव्हीचं हे जग नेहमीच एक मोठं गूढ राहिलंय, बरोबर? आजच्या या सादरीकरणात आपण याच गूढ जगाच्या मुळाशी जाणार आहोत. मर्चंट नेव्ही म्हणजे फक्त एखादी 9 ते 5 ची नोकरी नाहीये, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे, जिथे अफाट संधी आहेत आणि साहजिकच तितकीच मोठी आव्हानंही. या क्षेत्राची नेमकी रचना कशी असते हे आज आपण अगदी सविस्तर समजून घेऊया. आता या एका आकड्याचा विचार करा. प्रति महिना तब्बल 5 लाख रुपये. ऐकून थोडा धक्का बसला ना? पण हा केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी टाकलेला आकडा नाहीये. मर्चंट नेव्हीतल्या सर्वोच्च पदांवर मिळणाऱ्या उत्पन्नाचं हे एक वास्तव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वातंत्र्य देणारं हे क्षेत्र साहजिकच खूप स्पर्धात्मक आहे. ज्यांना अगदी कमी वयातच आर्थिक स्थैर्य मिळवायचंय आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यांच्यासाठी या करिअरचा हा संपूर्ण मार्ग समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. तर आजच्या आपल्या ह्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण पाहणार आहोत मर्चंट नेव्ही म्हणजे नेमकं काय, जहाजावरचे विविध विभाग आणि पदे कोणती, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, मिळणारा पगार आणि फायदे, आणि शेवटी या क्षेत्रातील प्रमुख आव्हाने कोणती असतात. चला तर मग सुरुवात करूया मर्चंट नेव्हीच्या अगदी मूलभूत परिचयाने. जागतिक अर्थव्यवस्थेत हे क्षेत्र नेमकी काय आणि किती मोठी भूमिका बजावतं हे पाहूया. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. अनेकांचा असा समज असतो की मर्चंट नेव्ही आणि लष्करी नौदल एकच आहे, पण तसा अजिबात नाही आहे. या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. लष्कराचा उद्देश देशाचं रक्षण करणं हा असतो, तर मर्चंट नेव्ही ही पूर्णपणे जागतिक व्यापार आणि वाणिज्य यावर चालणारी एक व्यावसायिक सागरी सेवा आहे. थोडा विचार करा, जर ही सेवा नसती ना, तर जगभरातला व्यापार अक्षरशः ठप्प झाला असता. एका देशातून दुसऱ्या देशात माल आणि प्रवाशांची ने-आण करण्याचं हे जाळं खऱ्या अर्थाने जागतिक अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं ठेवतं. आणि या सेवेची व्याप्ती, ती खरोखरच थक्क करणारी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिशय वैविध्यपूर्ण अनुभव मिळतो. म्हणजे एका बाजूला लाखो टन कच्च्या तेलाची वाहतूक करणारे महाकाय ऑइल टँकर्स किंवा अवाढ्य व कंटेनर जहाजे असतात, तर दुसऱ्या बाजूला सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली आलिशान प्रवासी जहाजे. आणि या प्रत्येक जहाजाचं कामकाज एकमेकांहून पूर्णपणे वेगळं आणि तितकंच गुंतागुंतीचं असतं. आता एवढ्या अवाढव्य जहाजांचं नियंत्रण करायचं तर एका शिस्तबद्ध रचनेची गरज तर असणारच, बरोबर? तर आता आपण जहाजावरील प्रमुख विभाग आणि त्यातील पदांची माहिती घेऊया. सर्वात आधी येतो डेक विभाग, ज्याला आपण जहाजाचा मेंदू म्हणू शकतो. जहाजाचं प्रत्यक्ष नॅव्हिगेशन, सुरक्षितता आणि संपूर्ण नियंत्रण ह्याच विभागाच्या हातात असतं. आणि या विभागाच्या सर्वोच्च शिखरावर कोण असतं? तर कॅप्टन. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत प्रवास करताना कॅप्टनचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळे हे पद अत्यंत मानाचं आणि खूप मोठ्या अधिकारांचं बनतं. ह्याच कॅप्टनच्या नेतृत्वाखाली चीफ ऑफिसर आणि नॅव्हिगेशन ऑफिसर जहाजाची दिशा आणि गती अचूकपणे नियंत्रित करत असतात. आता डेकच्या खाली खोलवर असतो इंजिन विभाग, जो खऱ्या अर्थाने कोणत्याही जहाजाचं धडधडणारं हृदय असतो. इथली परिस्थिती खरंच खूप कठीण असते बरं का. प्रचंड उष्णता, इंजिनांचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि यंत्रांचा अवाढव्य आकार. मरीन इंजिनियर्स आणि टेक्निकल ऑफिसर्स त्यांच्या कौशल्याने हे महाकाय इंजिन मध्य समुद्रातही विना अडथळा चालत राहील याची रात्रंदिवस काळजी घेतात. उच्च दर्जाचं तांत्रिक ज्ञान असल्याशिवाय इथे काम करणं शक्यच नाही. आणि या तांत्रिक विभागांइतकाच किंवा भावनिकदृष्ट्या विचार केला तर त्याहूनही महत्त्वाचा असतो तो केटरिंग विभाग. विचार करा, सलग 6 महिने समुद्रात कुटुंबापासून दूर असताना जहाजावरच्या कर्मचाऱ्यांचं मनोबळ टिकवून ठेवण्यासाठी चांगलं आणि स्वादिष्ट अन्न हाच एकमेव आधार असतो. इथले आचारी आणि आदरातिथ्य कर्मचारी फक्त जेवण बनवत नाहीत, तर ते या एकाकी वातावरणात सर्वांना मानसिक ऊर्जा देण्याचं आणि एक घरगुती वातावरण निर्माण करण्याचं अत्यंत मोलाचं काम करतात. बरं, ह्या अत्यंत जबाबदारीच्या आणि वेगळ्या जगात प्रवेश कसा मिळवायचा? त्यासाठी लागणारे शैक्षणिक मार्ग अतिशय स्पष्ट आणि सुनियोजित आहेत. चला, तो शैक्षणिक मार्गाचा नकाशा पाहूया. जर तुम्हाला करिअरची लवकर सुरुवात करायची असेल तर इयत्ता 10वी नंतर थेट जीपी रेटिंग आणि विविध डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. पण याउलट जर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच PCM घेऊन 12वी पूर्ण केली असेल तर तुमच्यासाठी BSc नॉटिकल सायन्स, मरीन इंजिनिअरिंग आणि DNS यांसारखे उच्च शिक्षणाचे आणि थेट अधिकारी पदावर पोचवणारे अत्यंत स्पष्ट मार्ग खुले होतात. आता हे विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य संस्थेची निवड करणं अत्यंत कळीचं ठरतं.
इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी आणि तोलानी मॅरिटाईम इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्था फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तिथे एखाद्या लष्करी प्रशिक्षणाइतकीच कडक शिस्त लावली जाते. समुद्रावरच्या अत्यंत खडतर वास्तवाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर बनवणं हेच या जागतिक दर्जाच्या संस्थांचं मुख्य उद्दिष्ट असतं. आणि आता आपण अशा एका पैलूकडे वळतोय ज्याची सर्वांनाच खूप उत्सुकता असते, ते म्हणजे खुल्या समुद्रातील आर्थिक यश आणि मिळणारे जबरदस्त फायदे. मर्चंट नेव्हीमध्ये ना आर्थिक प्रगतीचा आलेख अत्यंत वेगाने वर जातो. सुरुवातीचा टप्पा पाहिला तर करिअरच्या अगदी सुरुवातीला एक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतानाही 25,000 ते 80,000 रुपयांपर्यंत चांगलं वेतन मिळतं. एकदा का अधिकाऱ्याचं पद मिळालं की हा आकडा सहजपणे 1 लाखाच्या पुढे जातो. आणि जसजसा तुमचा अनुभव वाढत जातो आणि तुम्ही कॅप्टनच्या सर्वोच्च पदावर पोहोचता, तसतसं हे उत्पन्न प्रति महिना 5 लाखांहून अधिक होतं. आहे की नाही भन्नाट? पण केवळ अफाट पगार हाच या क्षेत्राचा एकमेव फायदा नाहीये. या करिअरमुळे तुम्हाला संपूर्ण जग पाहण्याची संधी मिळते, तीही पूर्णपणे मोफत. याशिवाय एका विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त काळ तुम्ही देशाबाहेर राहिल्यास अत्यंत फायदेशीर अशा कर सवलती मिळतात. म्हणजेच मिळवणारे हे मोठं उत्पन्न बहुतांश वेळा टॅक्स फ्री असतं. एकंदरीतच हे एक अतिशय साहसी, नेहमी काहीतरी नवीन शिकवणारं आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित असं जीवन आहे. पण बघा, कोणत्याही करिअरचं परिपूर्ण विश्लेषण हे त्याच्या आव्हानांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. नाण्याला नेहमी 2 बाजू असतात. आता पाहूया या क्षेत्रातील प्रमुख आव्हाने आणि समुद्रावरील जीवनाचं काही कठीण वास्तव. एका बाजूला जग फिरण्याची संधी आणि भरपूर पैसा असे अत्यंत आकर्षक फायदे आहेत, पण दुसरीकडे अत्यंत खडतर आव्हानंही उभी आहेत. अनेक महिने जमिनीपासून आणि माणसांच्या जगापासून दूर राहिल्यामुळे येणारी घराची ओढ, समुद्रावरील भयानक आणि अनपेक्षित हवामानाचा सामना करणं आणि कामाचा प्रचंड मानसिक ताण, या सगळ्याचा समतोल राखणं नक्कीच सोपं नसतं. आपल्याला या दोन्ही बाजूंचा विचार करणं आवश्यक आहे. या वास्तवाची तीव्रता थोडी समजून घेऊया. मध्य समुद्रात एखादा भयानक वादळात अडकलेलं असताना किंवा सण उत्सवांच्या वेळी कुटुंबापासून हजारो मैल दूर असताना जाणवणारं एकाकी पण खूप मोठं असतं. अपुरी झोप, कामाची अनियमित तास आणि कायम सतर्क राहण्याची सक्ती ह्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अक्षरशः अंत पाहिला जातो. हे क्षेत्र बाहेरून जेवढं चकचकीत दिसतं ना, आतून तेवढंच कठोर आणि परीक्षा पाहणारं आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की मर्चंट नेव्ही हे साहस, शिस्त आणि मोठ्या जबाबदारीचं करिअर आहे. हे विधान या क्षेत्राचं संपूर्ण सार सांगून जातं. हे क्षेत्र खऱ्या अर्थाने अशाच व्यक्तींसाठी बनलंय ज्यांच्या रक्तात अथांग समुद्राची आवड आहे, ज्यांना जागतिक स्तरावर काम करण्याची आंतरिक ओढ आहे आणि जे कठीण प्रसंगातही अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळू शकतात. अखेरस या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर स्वतःला देणं आवश्यक आहे. अथांग समुद्रावरील असामान्य साहसांना सामोरे जाण्याची आणि मध्य समुद्रात जहाजावरील कोट्यावधी रुपयांच्या मालाची, तसंच आपल्या सहकाऱ्यांच्या जीवाची प्रचंड जबाबदारी उचलण्याची तुमची खरोखरच तयारी आहे का? विचार नक्की करा.